ट्रॉफीज आपल्या त्या ठिकाणी ठेवायच्या जिथे होत्या त्या ओळ्यात सुरुवात होते। असं बोलतात की कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पा गजाननाच्या नावाने केली जाते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। प्रारंभी विनती करू हे गणपती विद्या दयासागर आज्ञानात्व हृदय बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दारिद्र्य उगे देशांतरा पाठवी हे रंभगण नायका गजमुखा भक्ता बहुतोषवी नमस्ते शारदा देवी विना पुस्तक धारणी विद्या रंभ करिष्यामी प्रसन्ना भाव सर्वदा। बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। संभाजी महाराज की जय। यस आदिष्टी देवीचा विजय असो। या सर्वांचा विजय असो। सर्वांना या मॅचसाठी शुभेच्छा देतो आणि विशाल मायशी जोडले जात आहेत साथी समालोचक म्हणून। निश्चितच सामन्याला मात्र सुरुवात होते। गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया। पहिल्या चेंडूचा श्री गणेशा होते फायनलचा सामना। चेंडू मात्र सर जातो कव्हरच्या दिशेने आणि एका धावेनिशी धावसंख्या मात्र खोलली जाते। यास पहिला चेंडू प्रशांत यांचा पहिलाच कव्हर्सला खेळलेला फटका 2 धावा अर्जित केल्या जातात धाव फलकावर। सुरुवात झाली फायनलच्या सामन्याला। खऱ्या अर्थाने दोन्ही संघांना शुभेच्छा। अमोल स्ट्राईकवर गोलंदाजी मार्कवर प्रशांत। यानंतर कमबॅक केला वेगवान चेंडू वळालेला चेंडू टप्पा पडल्यावर प्रशांत देखील कमी नाहीये। इथून मागे जायचं नाही। भले 2 ट्रॉफीज आहेत भले दुसरा मानाचा चषक आहे परंतु पहिला चषक मानाचा ते पहिला चषक श्री आदिष्टी देवी चषक आणि देवीच्या नावाचा हा पहिला चषक आपल्या संघाकडे आला पाहिजे यासाठी दोन्ही संघ फाईट करतील। निश्चितच प्रयत्न मात्र दोन्ही संघाचे असतील पण विजय मात्र एकाच संघाचा होईल। तर सेनेचा सेनापती हा कसा असावा तर तो या प्रशांत सारखा असावा कारण की ज्याप्रमाणे आतापर्यंत यांनी हा संघ पूर्ण आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन फायनल मध्ये प्रवेश मात्र त्यांनी निश्चितच मिळवलाय। आता जे या चेंडूवरती निश्चितच 1 धाव मिळवली होती। माफ करा 2 धावा। या 2 धावेनिशी धावसंख्येत वाढ होते। धावसंख्या झाली ती 4 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात। यावेळी स्क्वेअरलेगच्या दिशेने फटका सजवला। चेंडू मात्र थांबणार नाहीये जाते सीमारेषेच्या पलीकडे येते खांबाळे प्रीमियर लीग चौका पाहायला भेटते। यस डीजे निश्चितच केपीएल चौकार खणखणीत चौकार। पहिल्याच्या षटकामध्ये एक मोठा फटका बघायला मिळाला। चौकार आला अमोल यांच्या बॅट मधून। निश्चितच आदिष्ट देवीचा आशीर्वाद मात्र याच्या डोक्यावर मात्र निश्चित असेल म्हणूनच पहिलाच लोवर फुल टॉस होता समोरच्या बाजूने खेळून काढलाय। लॉंगनला खेळाडू आहे तिथे एका धावेवर समाधानी मानायचं। अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की रडायचं नाही तर लढायचं। संपूर्ण मराठी माणसाला ज्यांनी हिंदुत्वाचा बाळकडू पाजलं ते बाळासाहेब ठाकरे आणि त्याच कानमंत्रावर संपूर्ण आपला मराठी माणूस चाललाय स्वाभिमानाने आणि अभिमानाने। ज्या बाळासाहेब ठाकरेंनी अगदी आपण म्हणतो ना की सर्कसच्या रिंग मध्ये वाघाला जसं माणसासारखं वागवल्याचं शिकवलं जातं तसेच मराठी माणसाला वाघासारखं वागायला शिकवलं ते आमचे बाळासाहेब ठाकरे। पाहूया मैदानाच्या आतमध्ये तेच बाळकडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय तर लढायचंय मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही संघांना।
लढायचं आहे फायनलच्या ट्रॉफीसाठी, लढायचं आहे खांबाळे प्रीमियर लीग साठी, लढायचं आहे श्री आदिष्टी देवी चषकासाठी ही लढत पाहायला भेटते. निश्चितच अजित सर लढावं लागेल, पळावं लागेल, मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागेल. कष्टाशिवाय पर्याय नाहीये. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय कारण की स्ट्राईकवर आहे. मात्र आता संजय एक धडकेबाज फलंदाज ज्याने 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला तोच म्हणजे संजय. बस नक्कीच संजय जरी असला तरी समोर आहे प्रशांत. व्हाईट बॉलने हा चेंडूवर येते अतिरिक्त धाव. मित्रांनो 1 मेला 2 गोष्टी घडल्या होत्या. 1 मे 1960 ला संयुक्त महाराष्ट्राची लढत आणि मुंबई सह आपण पाहिलं तर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली होती. परंतु 1 मेला अजून एक गोष्ट घडली होती. 1 मे 1981 ला स्वतंत्र सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झाली होती, ज्यामध्ये समाविष्ट होते देवगड, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, दोडा मार्ग आणि वैभववाडी. याच वैभववाडीचे ग्रामस्थ, खांबाळेचे ग्रामस्थ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये स्पर्धा आयोजित करताना पाहायला भेटत आहेत आणि संपूर्ण ग्रामस्थ एकत्रित झाले. त्यावेळी आज आपल्या स्पर्धेसाठी गेले 2 महिन्याची अथक मेहनत आपल्याला पाहायला भेटली. या संपूर्ण ग्रामस्थ मित्र परिवाराच्या वतीने क्या स्कोर झालाय 10 धावा, डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय आणि ही लढत पाहायला भेटते, मेहनत पाहायला भेटते, मेहनतीचं फळ खऱ्या अर्थाने पाहायला भेटते. मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण कांबाळे ग्रामस्थ मित्र परिवाराची मेहनत 2 महिन्याची या ट्रॉफीसाठी आयोजन का पाहायला भेटला. अनेक स्पॉन्सर जमा करायला त्यांना मेहनत घ्यावी लागली. या मैदानाचं आयोजन पाहायला त्यांना मेहनत घ्यावी लागली. या टी शर्ट साठी त्यांना मेहनत घ्यावी लागली आणि मेहनत प्रत्येक गोष्टीसाठी घ्यावी लागली. त्याबद्दल आयोजकांचं देखील मनपूर्वक कौतुक आणि आभार. एकदा जोरदार टाळ्या वाजून करायच्या मित्रांनो. या सर्व आयोजकांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आपल्या समोर आपल्या भेटीला येते. अशी मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे खांबाळे प्रीमियर लीग. यावेळी समोरच्या बाजूने खेळायचं होतं, कट करायचं होतं, सिंगल पाहायला भेटतोय. निश्चितच दीपक हा गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्फत वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं 2रं शतक घेऊन आलाय. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली होती 11 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. निश्चितच मेहनत ही घ्यावी लागेल. मेहनतीशिवाय कोणतीही गोष्ट शक्य होत नाहीये. कोणता पण प्रोग्राम जर सक्सेसफुल करायचा असेल तर त्याच्या मागे मेहनत करावी लागेल, प्लॅनिंग करावं लागेल. आणि यासाठी या संपूर्ण खांबाळे ग्रामस्थांनी खूप मेहनत घेतली. काही गावावरून आले तर काही मुंबईच्या कानाकोपऱ्यात राहणारे सर्व एकत्रित आले. ती फक्त आपल्या गावासाठी आलेत. पुन्हा एकदा विलास पवार यांच्याकडनं बक्षिसांची खैरात होते. सलग 3 चेंडू मध्ये 3 गडी गारद केले किंवा 3 षटकार जर मारले तर 1000 रुपयाचा पारितोषिक विलास पवार यांच्याकडनं पुरस्कृत केलं जात आहे. बस नक्कीच पारितोषिकावर पारितोषिक पाहायला भेटणार आहे. जो कोणी या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगला खेळणार त्याला मॅन ऑफ द सिरीज म्हणून ट्रॉफी आणि 1500 रुपयाचं पारितोषिक, जो बॅटरचा पुरस्कार घेऊन जाणार त्याला ट्रॉफी आणि 1000 रुपयाचं पारितोषिक, जो उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार घेऊन जाणार त्याला ट्रॉफी आणि 1000 रुपये. यावेळी मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव पाहायला भेटते आपल्याला. जो चांगली फिल्डिंग करणार, आजच्या दिवसातली चांगली कॅच वापरून जर पाहिली तर त्या स्क्वेअर लेगच्या दिशेने आपल्याला पाहायला भेटली. त्यासाठी देखील ट्रॉफीज आणि 1000 रुपयाचा पारितोषिक. संपूर्ण स्पर्धेमध्ये जो चांगला खेळणार द्वितीय विजेता असेल त्यालाही मानाची सन्मानाची ट्रॉफी आणि 15,000 रुपये रोख असणार आहे. त्याचबरोबर सन्मानाच्या पहिल्या प्रतिष्ठेच्या मानाच्या ट्रॉफी बरोबर आपण जर पाहिलं म्हणजेच काय श्रीदेवी आदिष्टी देवी चषकाबरोबर 20,000 रुपये रोख रक्कम आहे. यासाठी मेहनत करावी लागते आणि मेहनत चालू देखील आहे मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच पुढचा चेंडू बघायचा, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र होता, प्रयत्न मात्र फसतोय. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाली ती 12 अशी. अमोल थोडासा बीड होतोय. मेहनत मात्र दोन्ही बाजूने आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी फलंदाजी मध्ये धावसंख्या झाली ती 12 अशी. पुन्हा एकदा दीपक हा पॉइंटच्या दिशेने मारलेला चेंडू. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक मात्र तैनात होता. एकच धावा समाधान मानावं लागेल अमोलला. एका धाव्यानेशी धावसंख्या थोडीशी सरसावलेली आहे. धावसंख्या झाली ती 13 अशी 0 गड्यांच्या मोबदल्यात. 13 धावा झाले. दीपक आहे गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल पाहायला भेटते. पंकज माफ करा संजय आहेत बॅटिंगसाठी. डावखुऱ्याचे फलंदाज ज्यांनी देखील मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार जिंकलेत ते संजय. परंतु संजय यांना या मॅच मध्ये देखील बॅटिंग करावी लागेल. मोठी फटकी खेळावी लागतील, षटकार मारावे लागतील, चौकार मारावे लागतील. त्यासाठी प्रयत्न झुंज द्यावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. यावेळी ऑन साईडला
खेळायचा होता फटका, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत आणि मिड विकेट वरून धावत येतात, त्या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. निश्चितच अचूक टप्प्यामुळे संजय यांच्या बॅटवर मात्र चेंडू येत नाही. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र त्यांचा दिसून येतोय या मैदानाच्या दिशेने. पण जर अचूक असा टप्पा जर बघितला तर दीपक यांचा अतिशय सुंदर होता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पुढे सावली. धावसंख्या झाली ती 14 अशी. 14 लॉस ऑफ 0 विकेट. म्हणजे अजूनपर्यंत धीमी सुरुवात. मागच्या पण सेमीफायनल मध्ये जर बघायला गेलो तर 2 षटकामध्ये 14 धावा झाल्या होत्या. इथे तर विकेट हातामध्ये आहेत, परंतु बॅटवर बॉल येत नाहीये. बॅटवर जेव्हा बॉल येतील, मोठे फटके येतील, चौकार षटकार येणार, तेव्हा कुठेतरी एक चांगला टार्गेट सेट करू शकतो. एक चांगला टार्गेट जर 4 ओव्हरमध्ये म्हटलं तर तुम्हाला कमीत कमी 40 धावा तरी पाहिजे, तर तुम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकता. निश्चितच 40 ते 45 धावांचं आव्हान मात्र इथे डोंगर उभारावा लागेल या जगदंबा किंग संघासमोर. कारण की हा सुद्धा संघ अतिशय बलाढ्य असा संघ आहे. यामध्ये सुद्धा फलंदाजी, गोलंदाजी. मागच्या सामन्यामध्ये प्रणव हा गोलंदाज फलंदाज होता, ज्याने मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवला होता. तोच प्रणव गोलंदाजी मार्फत वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं शतक. संजय यांच्या बॅटमधून फटका मात्र आला होता, पण स्वतः कर्णधार मात्र तिकडे तैनात असताना एकही चेंडू सीमारेषेकडे जाणार नाही, तो म्हणजे प्रशांत. आता मात्र स्ट्राईकवर एक धडाकेबाज फलंदाज अमोल. याच्या बॅटमधून मोठे फटके येऊ शकतात, तेवढी मात्र आशा अपेक्षा आहे त्यांच्या संघाकडून. नक्कीच प्रशांत स्वतःच्या खांद्यावर ही जिम्मेदारी घेत आहेत. जिथे फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन आहे ना, तिथे स्वतः प्रशांत जात आहेत. जेव्हा आपण जर पाहिलं तर संजय बॅटिंगसाठी येतात तेव्हा ते स्वतः मिड विकेटला येतात, कारण त्यांची झेलली पाहिजे. जेव्हा अमोल येतात त्या समोरच्या बाजूने अमोल चांगले खेळतात, त्यामुळे अमोलसाठी समोरच्या दिशेने म्हणजे लॉंगॉनच्या क्षेत्रात ते तैनात होत आहेत. हे तुम्हाला अचूक हेरता आलं पाहिजे. त्यामुळे प्रशांत अचूक हेरतात आणि अचूक ठिकाणी, योग्य ठिकाणी फिल्डिंगवर देखील जात आहेत. निश्चितच म्हणूनच कर्णधार म्हणून त्याची निवड केली जाते. म्हणून मी मगाशी पण सांगितलं होतं, सेनेचा सेनापती कसा असावा तर तो प्रशांत सारखा असावा. तोच प्रशांत पूर्ण मैदानभर आपल्याला दिसतोय. बघायचं आहे अमोल. यस, यावेळी आडव्या बॅटने डीप मध्ये खेळाडू आहेत मिड विकेटला. जोपर्यंत येतील फेकी करतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. प्रयत्न असेल पंकज यांचा की स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचा, परंतु सातत्याने बदल पाहायला भेटतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे सतत आपल्याला क्षेत्रक्षणात बदल पाहायला भेटतोय. स्वतः प्रशांत येतात मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये पंकज यांच्या झेल बनवण्यासाठी, परंतु पंकज यांच्या बॅटमध्ये बॉल येत नाहीये. हे काहीतरी बॅड लक, बॅड पॅच चालू आहे का काय असं म्हणायला हरकत नाहीये. परंतु पाहूया, येणारे चेंडू यावेळी मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू मात्र 30 यार्डच्या आतच पडतोय. तिथे खेळाडू येतात आणि एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या झाली ती 17 अशी. म्हणजे आता या 17 वरती खतरा होईल का, पण कोणत्या संघाला होईल हे मात्र आपल्याला पुढच्या चेंडूवरती बघायला मिळेल. प्रणव हा गोलंदाज कौतुक करावं तेवढं कमी. मागच्या सामन्यापासून तो कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये, फलंदाजीमध्ये. तोच प्रणव जवळजवळ 8 ते 10 पावलांचं रनअप घेऊन. प्रशांत मात्र पूर्ण मैदानभर पळताना आपल्याला दिसतोय, धावताना दिसतोय. कारण की त्यांनी मगाशीच सांगितलं होतं, शेवटचा सामना आहे, मेहनत करावी लागेल. पुढचा चेंडू स्टेप आउट झाले होते. मागील बाजूला कॅच, पहिला विकेट, पहिला गडी बाद होतो. या ठिकाणी अमोल यांच्या रूपात पहिला झटका लागतो. आहे यावेळी चांगली बॅटिंग करावी लागेल. 17 धावा झाल्या त्या फलकावरनी. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ते बॅट्समन नेम, बॅटर नेम मंगेश येतात बॅटिंगसाठी. अमोल यांची जागा घेण्यासाठी समोर आहेत गोलंदाज प्रणव, ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला होता याआधी, म्हणजे सेमीफायनलच्या मॅच मध्ये. आणि त्यांच्यासाठी मंगेश सज्ज यावेळी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. फेकी करतील त्या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. एका धाव्याने धावफलक पुढे जातोय. 18 धावा झाल्या धावफलकावर. आता
दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसरं शतक प्रगतीपथावर असताना धावसंख्या मात्र 18 झाली आहे. म्हणजे जर फलंदाजी जर बघायला गेली तर सुरुवात मात्र त्याची अतिशय सुंदर आहे. कारण की मैदानावरील मेहनतच तुम्हाला आयुष्याच्या खेळात मॅन ऑफ द मॅच बनवते. शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न करा, सामना कधीही बदलू शकतो. ध्येय समोर असेल ना तर कठीण चेंडूवरती षटकार मारता येतो. तर निश्चितच माफ करा, तिसरं शतक प्रगतीपथावर असताना पण सुंदर असं यष्टीरक्षक आपल्याला बघायला मिळतंय. पण पंचांचा दोन्ही हात समांतर स्क्वेअर चेंडूचा इशारा. या अतिरिक्त धावेनिशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 19 अशी. बस नक्कीच तिसरं षटक आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या या धावा म्हणजे 19 धावा अजूनपर्यंत. बॉलने जर रन पाहिलं तर इक्वेशन सेम दिसते आपल्याला. यावेळी मोठा फटका खेळण्याच्या नादात मागील बाजूला चेंडूला मार्गस्थ केलंय, पाठवून दिलंय, येतोय चौकार. यावेळी संजय यांच्या बॅटमधून खणखणीत चौकार. आमचे मान्यवर ज्यांनी आम्हाला फर्स्ट प्राइज ट्रॉफीज आणि पारितोषिक कॅश रक्कम दिली आहे ते आमचे भजनी बुवा म्हणजे आमचे संजय वासुदेव पवार साहेब यांचा 7 एप्रिलला येत्या 7 एप्रिलला वाढदिवस आहे आणि 50वा वाढदिवस आहे मित्रांनो. त्यांचा वाढदिवस या मंचकावर या ठिकाणी इनिंग ब्रेक मध्ये साजरा केला जाईल याची नोंद घ्यायची सर्वांनी. आणि अगदी आपल्या आयुष्याची 50 इथे पूर्ण केली म्हणजे एक बॅट त्यांच्या हातामध्ये देणार आणि बॅट उंचावून 50 झाली आहे असं सांगायचं आहे आपण संजय बुवा. परत मॅचच्या दिशेने बॅकफुटला गेले, आडव्या बॅटने फटका सजवला, काव कॉर्नर मध्ये खेळाडू आहेत, एक धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्यासाठी प्रयत्न होणार का? मयूर आहेत गोलंदाजी मार्कवर, शेवटचं षटक, एकच धाव. निश्चितच मागच्या सेमीफायनल मध्ये मयूर यांनी अतिशय सुंदररित्या गोलंदाजी केली होती. 45 धावांचं आव्हान होतं. 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता असताना ही जबाबदारी मात्र त्यांनी खांद्यावरती घेतली आणि गोलंदाजीसाठी आले. तोच अनुभव, तेच कौशल्य घेऊन आता फायनलच्या सामन्यामध्ये आता मात्र स्ट्राईकवर धडाकेबाज फलंदाज संजय. यस, यावेळी पाहिलं तर बॅकवर्ड फाईन लेगच्या दिशेने चेंडू निघून जाते, सीमा पार येतोय चौकार. संजय यांच्या बॅट मधून अजून एक खणखणीत चौकार पाहायला भेटतोय. डीजे पाहायला भेटला. हा चौकार खूप महत्वाचा होता. धडाकेबाज संजयला बॅटिंग करावी लागेल, धडाकेबाज धूम धडाकेबाज व्हावं लागेल. 4 धावांनी धावफलक पुढे जातोय. 28 धावा झालेत. ऍटलीस्ट 35-40 धावा तरी झाला पाहिजे. एक फायटिंग मॅच बघायला भेटली पाहिजे. जिंकू दे कोणी, आम्हाला चांगलं क्रिकेट बघायचं आहे, आम्हाला फेअर क्रिकेट बघायचं आणि क्रिकेटची मजा घ्यायची आहे. यावेळी मोठा फटका चेंडूला पाठवलंय, सीमा पार येतोय षटकार.
धावसंख्या झाली होती 34 अशी 34. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. जर एकाच दुसरा मोठा फटका जर आला तर 40 क्रॉस होऊ शकतो. सालशेश्वर टायटन संघ वर्सेस जगदंब किंग्स या दोन संघामध्ये फायनलची ही रंगीत लढत मात्र आपल्याला बघायला मिळते आझाद नगरच्या अंधेरीच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलांमध्ये. एक दिवसाची स्पर्धा होती. आजचा हा शेवटचा दिवस, पहिला आणि शेवटचा दिवस. निश्चितच या स्पर्धेमधील आणि आज शेवटचा सामना म्हणजे अंतिम सामना, फायनलचा सामना. थोडासा पॉवर मात्र जनरेट झाली होती. निश्चित चेंडू मात्र समजला नव्हता, दिसला नव्हता. म्हणजे मला वाटतं ही निश्चितच एकच धाव निश्चितच घेतली आहे. ज्या ठिकाणी 2 धावा आल्या असा त्या ठिकाणी एकच धाव घेतली आणि धावसंख्या मात्र पुढे सरसावली. धावसंख्या झाली होती 35 अशी 35. लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र स्ट्राईकवर आहे तो नवीन फलंदाज मंगेश सुद्धा याच्या बॅटमध्ये सुद्धा मोठे फटके मारण्याची ताकद मात्र तेवढी आहे. 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. 35 धावा धाव फलकावर लागल्यात. या 2 चेंडू मध्ये एकाच दुसरा मोठा फटका तर गरजेचा आहेच आहे, तरच 40 क्रॉस होऊ शकतो आणि हा पूर्ण स्पर्धेमधील फायनलचा सामना अटीतटीचा होऊ शकेल. बस नक्कीच 2 चेंडूचा खेळ शिल्लक. मंगेश स्ट्राईकवर आणि बघूया किती धावा येणार. यावेळी मोठा फटका आडव्या बॅटने अगदी थोडासा वाईडिश लॉंगरला खेळलेला फटका खेळाडू तिथे होते आणि एकच धाव भेटणार. अंतिम चेंडू शिल्लक. अंतिम चेंडूवर किती धावा येणार, किती धावांचा टार्गेट सेट होणार. आतापर्यंत जर पाहिलं तर धावसंख्या झाली आहे 36. परंतु समोर आहे संजय. याच्या बॅट मधून जर या महत्वाच्या क्षणी शेवटच्या चेंडूवर जर षटकार आला तर 6 धावांनी धावफलक पुढे धावताना पाहायला भेटेल आणि चांगला टार्गेट पाहायला भेटेल आपल्याला. निश्चितच शेवटचा चेंडू असेल या फर्स्ट इनिंग मधील फायनलच्या. थोडस क्षेत्रक्षणाची पाहणी केली जाते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र फसतोय, पण एक चोरटी धाव मात्र मिळवली जाते. संजय मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतो, पण त्यांच्या फलंदाजीचं कौतुक मात्र करावं तेवढं कमी असेल. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 37 अशी. आता 38 धावांचा टार्गेट मात्र असेल. यस, आता 38 धावांचं टार्गेट नक्कीच असणार. परंतु आपल्या आयुष्याचा 50वा वाढदिवस जे येत्या 7 एप्रिलला साजरा करणार आहेत ते आमचे भजनी बुवा, आमचे संजय वासुदेव पवार यांचा या क्रिकेटच्या मंचकावर या ठिकाणी केक कापून आम्ही वाढदिवस साजरा करणारे सर्वांना विनंती करतो, आपण सर्वांनी एक 5 मिनिटासाठी मंचकाच्या समोर यायचं आपल्याला विनंती असेल. सर्वांनी पुढे यायचं. सर्व खेळाडू, रसिक, प्रेक्षक, कमिटी मेंबर, ग्रामस्थ सर्वांना विनंती करतोय कृपया सर्वांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. कृपया लवकर या, कारण की यानंतर अजून आपला 1 इनिंगचा खेळ शिल्लक आहे. प्राइज सेरेमनी बाकी आहे. बस नक्कीच सर्वांनी पुढे यायचंय. आमचे संजय पवार बुवा ज्यांनी आतापर्यंत हातामध्ये पेटी परंतु आज बुवांसाठी आम्ही 2 शब्द बोलतोय. आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. दीपक कदम कुठे असतील? यायचंय दीपक कदम. चला यायचंय लवकर, थोडस पळत यायचंय दीपक साहेब. आणि सर्व जे बाहेर उभे त्यांनी लवकर यायचं जवळ.
आज या खांबाळ्याच्या अधिष्ठी देवी मातेच्या कृपेने आणि खांबाळ्याची यंग पिढीने हा जो खेळ पंढरीचा आणि अंधेरीच्या ग्राउंडवर मांडलाय त्याबद्दल मी लाख लाख शुभेच्छा देत आहे. आणि त्या खेळाचा साक्षीदार होण्याचं जे भाग्य मला मिळालं त्याबद्दल सर्व ग्रामवासियांचे, सर्व कमिटी मेंबरचे, या ठिकाणी उपस्थित सर्व समालोचक, अंपायर या सर्वांचे आभार मानतो. आणि माझा वाढदिवस 7 तारखेला आहे. 7 तारखेला डोंबिवली ईस्टला ठाकूर हॉलमध्ये साजरा होणार आहे. जे जे सहभागी होणार त्यांनी व्हायचं आहे, जे गावाला असतील त्यांनी तिथून शुभेच्छा द्यायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यस, धन्यवाद बुवा. आणि वळूयात मॅचच्या दिशेने. फायनलच्या मॅचचा सामना अजून संपलेला नाही, दुसऱ्या इनिंगचा खेळ अजून बाकी आहे. यस विशाल. हा सामना कोणाच्या बाजूने झुकेल आणि या आदिष्ट देवी चषकावरती कोणाचं नाव कोरलं जाईल, पूर्ण गावभर डंका कोणत्या संघाचा होईल हे मात्र आता या आपल्याला थोड्याच वेळात या 4 षटकानंतर निश्चितच कळेल. हे बघायचं आहे. तर मीच विनंती करतोय की जगदंबा किंग संघाच्या सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने यायचं आहे. बस नक्कीच यावर्षीचं पहिलं पर्व, अभिमानाचं पहिलं पर्व, ज्यावर आम्हाला सर्वांना आहे गर्व, असं आमचं अभिमानाचं स्वाभिमानाचं पहिलं पर्व. आणि आयोजक आहेत का संपूर्ण खांबाळे ग्रामस्थ आयोजित खांबाळे प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं श्री आदिष्टी देवी चषक. आदिष्टी देवीच्या आशीर्वादाने हे चषक आपल्याला पाहायला भेटते, स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते, आयोजकांची विशेष मेहनत या स्पर्धेमागे आपल्याला पाहायला भेटते. त्याचबरोबर आम्हाला आज या क्रिकेटच्या निमित्ताने संजय पवार म्हणजेच आमचे लाडके बुवा यांचा देखील वाढदिवस या ठिकाणी साजरा करता आला आहे. आमचा अहोभाग्य मानायला हवं. आणि वळूयात फायनलच्या मॅचच्या दिशेने. क्रिकेटचा सामना 2 डावांचा असतो. एका डावाचा खेळ संपलाय. 37 धावा केल्या त्या टीम, आपण जर पाहिलं तर 37 केल्या त्या टीम सालवेश्वर यांनी केलेत. आणि आता जर पाहिलं तर आपण शब्दंग किंग यांना विजयासाठी करायच्यात 38 धावा. पाहूया काय घडतंय दुसऱ्या डावच्या खेळामध्ये. निश्चितच त्याचप्रमाणे आमच्या या फायनलच्या सामन्यामध्ये मान्यवर शंकरजी लाड हे आमचे आधारस्तंभ या गावचे, निश्चितच बीएमसी रिटायर अधिकारी यांचं सुद्धा इथे आगमन झालंय मंडळाच्या वतीने. त्यांचे सुद्धा खूप 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 आभार. तुम्ही या इथे स्थानपन्न व्हा आणि या पूर्ण सामन्याचा मात्र आनंद घ्या. नक्कीच शंकर लाड साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि आभार व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी आवर्जून आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आभार, धन्यवाद. आणि आपण स्थानापन्न होऊन या स्पर्धेचा मजा घ्यायची, आनंद घ्यायचा आहे या प्रीमियर लीगचा, अशी आपल्याला विनंती करतो. परत मॅचच्या दिशेने फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत फलंदाज प्रशांत आणि प्रणव ही जोडी. आणि या जोडीला आपल्या संघाला फायनलच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तर एका बाजूला गोलंदाजी मार करत आपण जर पाहिला तर दिनेश, दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तसा पाहूया काय खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. दिनेश हा गोलंदाज मात्र सलामीची गोलंदाजी करतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने पहिलं शतक घेऊन येतोय. आणि मात्र स्ट्राईकवर आहे तो. मागच्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार ज्यांनी पुरस्कृत केला होता तोच म्हणजेच प्रणव बघायला मिळतोय. आणि नॉन स्ट्राईकवर आहे तो मात्र प्रशांत. स्वतः कर्णधार रिवर्स पलटी पलटी घोडे फरार. चेंडू मात्र सरळ जातोय सीमारेषेकडे. खणखणीत KPL चौकार.
आणि किती धावांमध्ये टार्गेट पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. निश्चितच पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार म्हणजे कॉन्फिडन्स लेवल तेवढी वाढलेली आहे. बघा चेंडू थोडासा खाली राहिला थोडामुळे फलंदाज मात्र बीट झाला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होऊ शकेल का, पण फेकी येईपर्यंत धाव संख्या मात्र 2 धावांशी पुढे सरसावते. धाव संख्या झाली ती 6 अशी. म्हणजे आता टार्गेट जरी कमी असलं तर क्षेत्ररक्षक गोलंदाजी मध्ये निर्धाव फेकण्यामध्ये यशस्वीपणाला लावावं लागेल. आपलं यश संपादन करायचं असेल तर मेहनतीचं साक्ष मात्र या मैदानावरती तुम्हाला दाखवावं लागेल. यस नक्कीच या ठिकाणी कोण ठरणार आहे बेस्ट बॅटर, कोण ठरणार आहे बेस्ट बॉलर, कोण बेस्ट फिल्डर, कोण मॅन ऑफ द सिरीज घेऊन जाणार, कोण यावरची द्वितीय ट्रॉफी आणि 15,000 रुपये रोख रक्कम घेऊन जाणार, कोण मानाचा प्रतिष्ठेचा सन्मानाचा हे श्री आदिष्टी देवी चषक घेऊन आपल्या घरी जाणार आणि त्याचबरोबर 20,000 रुपये रोख हे कोण घेऊन जाणार याची चर्चा. या चर्चेला थोड्याच वेळात या ठिकाणी पूर्णविराम लागणार आहे. निश्चितच खंबाळे प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं श्री आदिष्टी देवी चषक. निश्चितच हे पर्व मात्र पहिलं जरी असलं तर आजच्या सकाळच्या सामने जर अतिशय उत्कृष्टरित्या आयोजन या सुंदरचं सिलेक्शन या मैदानाचं झालं होतं. त्याचप्रमाणे टी शर्टचं सुद्धा अतिशय सुंदरचं सिलेक्शन. हा मोठा फटका जर बघायला मिळाला झेल खाली क्षेत्ररक्षक आणि मोठा वासा गावाला लागतोय तो म्हणजे प्रशांत या नावा. मैदानाच्या आतमध्ये दिनेश दाखल होत आहेत आणि थोडासा जल्लोष आपल्या मंचकावर देखील आमच्या मान्यवरांचा पाहायला भेटतोय. आणि जल्लोष पाहायला का नाही भेटणार, कारण फायनलचा सामना आहे. तर दिनेश फलंदाजीसाठी दाखल. स्ट्राईकवर आपण त्यांना पाहू शकतो. यावेळी हलक्या हाताने कट केलाय अगदी मिड विकेटच्या दिशेने. मनगटी फटका पाहायला भेटतो. सिंगल धाव पूर्ण केली जाते आणि या ठिकाणी काय अगदी दिनेश स्ट्राईक पर्यंत प्रणवला हात लावून पण आले परंतु एकच धाव भेटली. एका धावनीशी धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 8 अशी. पहिल्या षटकामध्ये गडी मात्र गारद झाला तो म्हणजे प्रशांत नावाचा मासा मोठा गळाला लागला होता. अतिशय स्वस्तामध्ये तंबूत परतावा लागला. अतिशय सुंदर अशी झेल पकडली होती. निश्चितच गोलंदाज आपलं काम पूर्ण करत असतो, दिलेली जबाबदारी पूर्ण करत असतो. जे क्षेत्ररक्षकाचं कार्य असतं ते त्यांनी मात्र पूर्ण करायचं असतं. तेच काम पूर्ण केलं. बघायचा पुढचा चेंडू. दिनेश यांच्या धावसंख्या झाली ती 8 अशी. एका गाड्याच्या मोबदल्यात 38 धावांचं आव्हान मात्र आहे, पण प्रणव हा मात्र अजून स्ट्राईकवर आहे. नक्की 60 धावा झालेत प्रणव स्ट्राईकवर. यावेळी लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला भेटतोय. कव्हरच्या डोक्याच्या वरून वन बाउंस चेंडू निघून जाणार का, तसं घडत नाहीये. खेळाडू तिथे पोहोचतायत. एकच धाव भेटणार. फटका तर चांगला होता परंतु बॉल जसा टप्पा पडला ना तिथेच थांबला आणि तोपर्यंत खेळाडू पोहोचले बॉलवर आणि एकच धाव पूर्ण केली जाते. या सिंगल बरोबर पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. एक गडी बाद आणि धावसंख्या झाली ती 9 धावा. टीम जगदम किंग यांची. निश्चितच आताच्या फटकाचा सिलेक्शन अतिशय सुंदररित्या होता. जर बॅटचा फ्लो जर बघितला तर अतिशय सुंदर होता. चौकारचा फटका होता पण चेंडू पडल्याबरोबर अतिशय स्लो झाला तोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या हातात. म्हणजे निश्चितच बघायला गेलं तर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 9 अशी. एका गाड्याच्या मोबदल्यात. आता बघायचं दुसरं शतक कोण घेऊन येईल तर नाम एकीच काफी आहे ते म्हणजे संजय गोलंदाजीसाठी. ज्याप्रमाणे फलंदाजी केली मागच्या सामन्यामध्ये केली, त्याच्या पहिल्या सामन्यामध्ये केली, सेमीफायनल मध्ये गेली आणि आताचा फायनलचा सामना 09 नंबरची जर्सी त्यांनी परिधान केली तेच संजय. मी मगाशी पण सांगितलं होतं क्रिकेटमध्ये वयाची मर्यादा नसते. तुमचं फक्त क्रिकेट हे अनुभव असेल तर तुम्ही या मैदानावरती आपलं यश संपादन करू शकाल. जवळजवळ 10 ते 12 पावलांचं रनअप संजय गोलंदाजी मार्फत वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं 3रं शतक घेऊन येतोय. धावसंख्या मात्र माफ करा 2रं शतक. धावसंख्या स्थिरावली ती 8 वरती.
9 धावा झाल्यात आणि संजय येतात गोलंदाजी मार्कवर. लो स्कोरिंग मॅच आहे परंतु मॅच संपलेली नाही आहे. पहिला चेंडू संजय यांचा अवांतर आणि डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय. 10 धावा झाल्यात. पहा संजय आता त्यांच्याकडे अनुभव देखील आहे आणि या फायनलची मॅच खेळत आहे आणि समोर युवा खेळाडू प्रणव आहे, त्यामुळे त्याला कसं उभं करायचं आहे संजय यांना चांगलं माहिती आहे. योग्य आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल आणि आपल्या संघाला कुठेतरी डॉट बॉल तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, आत येणारा चेंडू त्या मागील बाजूला मार्गस्थ होतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि यावेळी डॉट बॉल पाहायला भेटतोय. हे डॉट चेंडू कुठेतरी जर पाहिलं तर सालवेश्वर संघाला मॅच मध्ये घेऊन जाऊ शकतात. तर येणाऱ्या बॅट मधून धावा चकदम किंग या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतात. त्यामुळे दोन्ही संघांना समान संधी आहे. निश्चितच जर पारडं बघायला गेलं तर दोन्ही बाजूने समांतर बघा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र होता, पण या चेंडूचा वेग मात्र एवढा होता की संजय यांना माहिती आहे हा जो युवा जो फलंदाज आहे तो कोणत्या पद्धतीचे फटके मारू शकतो. त्याच पद्धतीने आपला अनुभव पणाला लावून संजय अतिशय उत्कृष्टरित्या गोलंदाजी अचूक टप्पा टाकण्यामध्ये यशस्वी होत आहेत. वारंवार गोलंदाजीमध्ये कौशल्य दाखवून चेंडू मात्र डॉट केला जातो संजय यांचा. प्रमोद सर देखील आपला अनुभव सांगतायत संजय यांना आणि कशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल त्याच पद्धतीने यावेळी कव्हरच्या डोक्याच्या वरून चेंडू मात्र थांबणार नाहीये. 1 बाउन्स 2 बाउन्स जातोय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय. आणलाय जगदम यांनी, हे देखील पाहायचंय. दीपक सर हा लिंबू खिशामध्ये दिसतोय. हे कोकणात आमचं लिंबू आणि नारळ आणि मिरच्या याचं नातं खूप जवळच आहे, त्यामुळे हे पाहायला भेटणार तुम्हाला. निश्चितचा भाग होता, क्रिकेटचा खेळ आहे. यावेळी सफल झाले परंतु ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू होता, मोठा फटका येऊ शकला नाही. चांगली गोलंदाजी होते संजयच्या माध्यमातून. निश्चितच ज्या पहिल्या चेंडू ह्याच्या आधीच्या चेंडूवरती जो खणखणीत चौकार ठोकला होता त्यानंतर अतिशय उत्कृष्टरित्या चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू मात्र प्रणव यांना मात्र काही समजला नाहीये, पण एक चोरटी धाव मात्र तिकडे मिळवल्याची धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली आहे ती 15 अशी. नक्कीच व्हाईट बॉल येतोय त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये 16 धावा झाल्या धाव फलकावर आणि या स्पर्धेसाठी संपूर्ण आपण जर पाहिलं तर 364 दिवस वाट पाहायला लागली होती. त्यामुळे इथून जर मागे गेलात तर संपूर्ण वर्षभर वाट पाहायला लागेल. अनेक संघ बाहेर गेलेत, 8 संघ याच्यामध्ये खेळत होते. 6 संघांना माघारी परतावं लागलं, बाहेर जावं लागलं स्पर्धेच्या पाहूया. त्या दरम्यान सिंगल येते स्कोर लेगच्या दिशेने खेळाडू डीप मधून येतील. एक धाव पूर्ण आणि दुसरे धावासाठी देखील प्रयत्न केला जातोय. पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. 2 धावांनी धावफलक पुढे जातोय. धावसंख्या झाली ते 18 धावा. तर 364 दिवस या स्पर्धेची वाट पाहायला लागली आणि आजचा दिवस म्हणजेच 4 एप्रिलचा दिवस उजाडला आणि स्पर्धा आपल्या समोर आली आहे. इथून पुढे अजून 364 दिवस वाट पाहावी लागेल जे संघ हरलेत त्यांना. निश्चितच आणि तेच संघ यापुढे आपण आताच्या या पूर्ण स्पर्धेमध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारतील आणि पुढच्या पर्वामध्ये निश्चितच प्रवेश करतील आणि आपलं नाव मात्र या ट्रॉफीवरती निश्चितच कोरतील. या आताच्या चेंडूवरती 2 धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 20 अशी, म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20 अशी. म्हणजे जगदंब किंग संघाची सुरुवात जर बघायला गेली तर अतिशय सुंदर. 12 चेंडू मध्ये 20 धावा, 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. 20 धावा झाल्यात, अजून 18 पावलं दूर आहेत तुम्ही या ट्रॉफी पासून. विजयाच्या दिशेने 18 पावलं पुढे चालायचे आहेत. प्रयत्न करावे लागतील प्रणव आणि दिनेशांना, प्रयत्न करावे लागतील या ट्रॉफीसाठी, प्रयत्न करावे लागतील या मॅचच्या विजयासाठी. पाहूया मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत ते अमोल. उंच पुरे हाय आम ऍक्शन आहे अमोल यांची आणि तेच अमोल गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत. निश्चितच ज्या पद्धतीने सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्यांनी गोलंदाजी केली होती, 2 गडी त्रिफळाचित केले होते, 1 गडी रनआउट केला होता
आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. असेच अमोल त्यांना सुद्धा आता पण 30 गोलंदाजी करावी लागेल. निश्चितच 12 चेंडू मध्ये 18 धावा पाहिजे असतील, पण या 18 धावा रोखण्याची क्षमता सुद्धा यांच्या गोलंदाजामध्ये आहे. क्षेत्ररक्षण मात्र अतिशय सुंदररित्या सजवून ठेवलेलं आहे. जसं काही कमळाचं फूल फुलावं त्या पद्धतीने हे क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय या आझाद नगर अंधेरीच्या या मैदानावरती. बस नक्कीच. आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. प्रणव थोडंसं क्षेत्ररक्षण न्यावळून घेत आहेत की कुठल्या ठिकाणी खेळायचं आहे, कुठल्या ठिकाणी गॅप आहे आणि त्या गॅप मध्ये चेंडूला फरार करायचं सीमारेषेच्या पलीकडे. यावेळी फुलटॉसला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलाय. खेळाडू डीप मध्ये आहेत. एक धाव पूर्ण केली जाते. थ्रो देखील अचूक पाहायला भेटते. एकच धाव भेटणार. निश्चितच फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, संधी होती, पण पॉवर थोडीशी जनरेट झाली नाहीये. एका धावा निश्चितच समाधान मानावं लागेल, पण आता हा चेंडू माझ्याकडनं फेकला जाणार नाही याची मात्र पुरेपूर काळजी घेईल तो मात्र गोलंदाज अमोल. बघायचा आहे स्ट्राईक वर आहे तो दिनेश. यावेळी फुलटॉस ऑन साईडला खेळून काढलाय. फ्लिक केलंय. मनगटी फटका. यावेळी 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू निघून जाणार. सीमा पार. येतोय चौकार. मनीष दाबी यांच्या माध्यमातून युट्यूबचा प्रसारण आपल्याला पाहायला भेटतं. त्यांचाच हा चॅनल आहे वन लव. आणि आपले फोटोग्राफर देखील मैदानाच्या आतमध्ये सकाळपासून मेहनत करतायत. त्यामुळे एक चांगलं नियोजन आयोजन पाहायला भेटतं. यावेळी फुलटॉस. चेंडू हवेत. कॅच पूर्ण करणार का? प्रमोद सर तिथे होते आणि कॅच पर्यंत पोहोचू शकले नाही. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या झाली ती 28 अशी. 28 लॉस ऑफ 1 विकेट. 1 शॉट असेल. पंचांचा डिसिजन येतोय 1 शॉटचा, म्हणजेच 1 धाव मात्र कमी होईल. धावसंख्या झाली ती 27 अशी. अकरा धावेची आवश्यकता. मिडनला खेळाडू होते. सिंगल नक्कीच पाहायला भेटेल. बॅकअपला खेळाडू तिथे आले. आता मात्र 7 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 10 धावा. 10 पावलं दूर आहेत, परंतु दोन्ही फलंदाज थकलेत. इथे थकून जमणार नाहीये. बॅटिंग करावी लागेल. दिनेश आणि प्रमोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करते. आपल्या संघाच्या विजयासाठी प्रयत्न करते. या ट्रॉफीसाठी तो जिंकेल तो या ट्रॉफी बरोबर फोटो काढणार आहे. यावेळी फ्लिक केला हलक्या हाताने. शॉर्ट लेगच्या दिशेने डीप मध्ये खेळाडू आहे. जोपर्यंत चेंडूवर येतील 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा पूर्ण. आता मात्र पाहिलं तर 8 पावलं दूर आहेत आपल्या विजयापासून. हा संघ म्हणजे जगदंब किंग. हा संघ यावेळी किंग बघण्यासाठी 8 पावलं दूर. 6 चेंडू 8 धावा. जर अशी गोलंदाजी केली तर सामना शेवटच्या चेंडूवर जाण्याची शक्यता. आता जो शेवटचा गोलंदाज येईल ना तो निर्णायक गोलंदाज असेल. ज्याप्रमाणे या 3 गोलंदाजांनी गोलंदाजी केली त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. सिंगल डबल पर्यंत अजून रोखून ठेवले. 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता असताना योग्यरित्या गोलंदाजी करावी लागेल. यस नक्कीच. इथे बॅटिंग करणारा संघ आपल्या खेळाडूंना सांगत असेल, आपल्या फलंदाजांना सांगत असेल, इकडे बॉलिंग करणारा संघ आपल्या बॉलर्सला सांगत असेल 6 चेंडू मध्ये 8 धावा आणि काहीतरी कर भावा. केलीस तर तुझीच हवा आणि आजच्या दिवसातील तूच छावा. परंतु पाहूया हा छावा कोण बनणार आहे. मैदानाच्या आतमध्ये मेहनत करावी लागेल त्यासाठी.
धन्यवाद सर. वळव्यात मॅचच्या दिशेने 6 चेंडूमध्ये 8 धावा. मॅच अजून संपलेली नाहीये. 6 मध्ये 8 केला तर फलंदाजी करणारा संघ म्हणजे जगदंब किंग हा संघ विजयी ठरू शकतो, या स्पर्धेचा किंग ठरू शकतो. परंतु समोर देखील संघ कमी नाहीये. सालवेश्वर टायटन्स यांच्याकडे देखील संधी आहे. 6 चेंडू हाताळायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर दाखल होत आहेत ते. अमोल बॉलर नेम बॉलर नेम चुकीची दुरुस्ती आहे. दादा बॉलरचं नेम संजय मंगेश. पहा आता मंगेशनी बॉल हातात घेतलाय म्हणजे तुम्हाला जुनं गाणं आठवत असेल, मागे उभा मंगेश आणि पुढे देखील उभा मंगेश. परंतु मंगेश आपल्या संघासाठी उभा राहिलाय. गोलंदाजी करावी लागेल मंगेशला. काय बोलशील दिया? निश्चितच मंगेशला मात्र आपल्या संघाच्या पाठीमागे उभा राहावं लागेल खंबीरपणे. ज्याप्रमाणे गोलंदाजीचा भार मात्र ह्याच्या खांद्यावरती दिलाय. 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता असताना तो पुन्हा एकदा मंगेश गोलंदाजी मार्फत 6 चेंडू 8 धावा. यावेळी दिवस करण्यासाठी पहिलंच मान बनवलं होता. मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटते परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीये. आणि मंगेश आता मंगेशला संघासाठी उभं राहावं लागेल, संघाच्या मागे उभं राहावं लागेल, संघाच्या पुढे उभं राहावं लागेल, मैदानावर उभं राहावं लागेल आणि हा सामना जिंकून द्यावा लागेल. निश्चितच सालेश्वर टायटन्स संघाच्या क्षेत्ररक्षकांना सुद्धा तेवढंच कामगिरी बजावी लागेल. कारण आता येणारा प्रत्येक चेंडूवरती जेवढे धावा तुम्ही रोखू शकाल तेवढे त्यांना धावा रोखायचे आहेत. एक एक धाव जरी रोखली तरी या सामन्याच्या विजयाच्या दिशेने जाऊ शकतील. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल. आता जर या सामन्यामध्ये जर झेल सोडली तर सामना मात्र हातातनं निसटू शकतो. मंगेश गोलंदाजी मार्फत पुढचा चेंडू दिनेश यांना आडवा बॅटने खेळायचा होता. थोडेसे दिनेश थकलेले आहेत. यावेळी डॉट बॉल पाहायला भेटते, व्हेरिएशन पाहायला भेटते मंगेशांच्या माध्यमातून, गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि दिनेश थकले आहेत. इथे थकायचं नाहीये मित्रा. इथे मॅच जिंकायचा प्रयत्न करावे लागतील कारण समोर आहे मंगेश सारखा गोलंदाज ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय. इथून प्रयत्न करावे लागतील. निश्चितच मंगेश हा चेंडू निर्धाव झालाय आणि मात्र सामना मात्र अजूनही दोघांच्या बाजूने समांतर दिसतोय आपल्याला. नाही का चांगला चेंडू तर नक्कीच होता. यशांच्या मागे थोडासा फंबल पाहायला भेटला आणि स्ट्राईक होते रोटेट. स्ट्राईकवर प्रणव, कारण प्रणव यांच्याकडे क्षमता आहे उलटे फुलटे फटके खेळण्याची. प्रणव यांच्याकडे क्षमता आहे स्वीप साईड खेळण्याची. थोडेसे रचनात्मक फटके म्हणायला हरकत नाही. ते फटके ऑर्थोडॉक्स फटके खेळू शकतात. 3 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. आता 6 मध्ये 3, 3 मध्ये 6. ही मॅच कोण पूर्ण करणार हे नीट पहा. निश्चितच मंगेश अतिशय सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली मंगेश यांची या पूर्ण सामन्यादरम्यान. 4 षटकांचा हा सामना फायनलचा. 6 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता असताना या मंगेश या गोलंदाजाने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि या पूर्ण संघाने त्यांच्यावर आता विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वासावर पूर्णपणे गोलंदाजी केली ती मंगेश यांनी. एका चेंडूवरती 1 धावा व 2 चेंडू निर्धाव फेकले होते पण या पुढच्या चेंडूवरती यष्टरक्षकाकडून थोडीशी गचासक क्षेत्ररक्षण झालं आणि एक छोटी धाव आणि स्ट्राईक मात्र चेंज झालं. स्ट्राईकवर आलाय एक धडाकेबाज फलंदाज तो म्हणजेच प्रणव. यस आता 3 मध्ये 6. 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. मंगेश गोलंदाजी मार्कवर यावेळी सफल झाले. ऑफ स्टंपच्या बाहेर स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जाणार का? परंतु खेळाडू तिथे आहेत. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्यासाठी प्रयत्न केला जातोय. थ्रो तर चांगला होता परंतु कुठेतरी ताकद कमी पडली आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. आता 2 मध्ये 4. निश्चितच 2 मध्ये 4. फटका मात्र मोठा होता. प्रणव याच्यासाठी मी एक सांगू इच्छितो, इंजिन बारीक पण एव्हरेज मात्र पॉवरफुल. तोच प्रणव मैदानाच्या दिशेने आपल्याला बघायला मिळतोय फलंदाजी करताना. कंपल्सरी चेस आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच्यामुळे 4 धावा करणे गरजेचं आहे. यस चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा कंपल्सरी नियम असणार आहे याची नोंद घ्या. यावेळी पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल. हा व्हाईट बॉल महत्वाच्या क्षणी मंगेश यांच्याकडून अपेक्षित नव्हता संघाला परंतु फायदा होतो तो समोरच्या संघाला म्हणजे जगदंब किंग या संघाला. एक धाव नक्कीच भेटेल. निश्चित अजित सर जरा बघायला गेलं सामना
फायनलचा सामना हा कसा असावा, तर या आता चालू असलेल्या सामन्यासारखा असावा. अतिशय रोमांचक असा डोळ्याचा पारणा फेडणारा हा सामना बघायला मिळतोय. यावेळी फुलटॉस होता, समोरच्या दिशेने कॅच होणार का? कॅच बनवली, इथे कॅच सोडली नाही म्हणजे मॅच सोडलेली नाहीये. निश्चितच काही वेळापुरती वाटत होता की हा सामना जगदंबा किंग संघाच्या बाजूने झुकेल, पण या मंगेश या गोलंदाजाने मात्र पूर्णपणे सामन्याला मात्र कलंगडी मारलेली आहे आणि सामना थोडासा आपल्या बाजूने झुकवलेला आहे. आता मात्र एका चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आणि स्ट्राईकवर असेल तो नवीन फलंदाज. यस, आता फरक पडणारा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन यांनी कॅच पकडली की ट्रॉफी पकडली आहे. येणारा चेंडू आपल्याला नक्कीच सांगून जाणार. यस, आता 1 मध्ये 3 चेतन यांनी कॅच पकडली आहे, काही ट्रॉफी पकडली आहे मानाची सन्मानाची. येणारा चेंडू, 1 चेंडूवर 3 धावा, 3 धावा आणि 1 चेंडू. काय होतंय मैदानाच्या आतमध्ये भावा? निश्चितच चेतन यांनी आम्हाला आठवण करून दिली ती सूर्यकुमार यांनी जी झेल पकडली होती त्याच पद्धतीची आम्हाला आठवण करून दिली. जर हा सामना जर जिंकला तर ही कॅच मात्र निर्णायक ठरू शकेल ती चेतन यांची. पण आता मात्र स्ट्राईकवर आहे तो नवीन फलंदाज, जे दुखापतग्रस्त असताना सुद्धा आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी हा सामना वर आणि आपल्या या अधिष्ठी देवी चषक यावरती आपलं नाव कोरण्यासाठी तोच मयुरेश मैदानाच्या दिशेने आपल्याला बघायला मिळाला. थोडासा दुखापतग्रस्त असल्या कारणाने तो ओपनिंगला येऊ शकला नाही, सलामीला येऊ शकला नाही. पण आता मात्र जेव्हा संघाला गरज होती तेव्हा आपल्या शरीराची काळजी न करता तो आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी या मैदानामध्ये आलाय. एका चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता असताना क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल मात्र निश्चित असेल. मंगेशला मात्र कान मंत्र दिला जाईल. बघायचा एका चेंडूमध्ये 3 धावा. चल, जास्त वेळ घ्यायचा नाहीये, सामन्याला त्वरित चालू ठेवायचंय. निश्चितच अजित सर, जर बघायला गेलं तर खांबाळे प्रीमियर लीग पर्व पहिल्याच पर्वामध्ये फायनलचा सामना अशा रीतीने रंगेल हे अपेक्षित नव्हतं. पण निश्चितच ही आठवणीत राहणार या वारंवार या स्पर्धेचा आपण युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या स्पर्धेचा आनंद निश्चितच बघू शकतो, आठवण करू शकतो. काय सांगाल या पूर्ण या सामन्याबद्दल आणि या फायनलच्या या शेवटच्या? सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सामन्यासाठी, या मॅच साठी. कोणी टाळ्या कमी करायच्या नाहीत. महत्वाची मॅच. 1 चेंडू आणि 3 धावा, 3 धावा आणि 1 चेंडू. काहीतरी कर भावा, केलंस तर तुझी जावा आणि या मॅचचा तू चावा. पाहूया काय करता येते मैदानाच्या आतमध्ये. इथे सामना जिंकलाय तो